गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। स्थानिक निवडणुकीमध्ये शक्य तिथे युती करणार, युती न झाल्यास टोकाची टीका, कठोर टीका करू नये। ठाण्यातल्या भाजप शिवसेनेमधल्या वादावर फडणवीसांची प्रतिक्रिया। महायुतीमध्ये लढायचे की स्वबळावर याचा निर्णय जिल्हा पातळीवर होणार। टीका करताना युतीमध्ये असल्याचं भान ठेवा। भाजपच्या कोकण ठाणे विभागाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाणांचे आदेश। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरली। मवियाच्या स्थानिक पातळीवरील बड्या नेत्यांना भाजपची दारं खुली। इच्छुकांना पक्षात घ्या। कोकण आणि ठाणे विभागाच्या बैठकीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आदेश। अंतर्गत हेवे दावे ठेवू नका, एकत्र काम करा। एकनाथ शिंदेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। मुंबई पालिकेच्या दृष्टीने एकनाथ शिंदेंकडून माहीम, बडाळा, धारावी, सायन, कोळीवाडा, अणुशक्तीनगर, चेंबूर विधानसभांचा प्रभागनिहाय आढावा। महायुती म्हणूनच लढण्याचा आमचा प्रयत्न, मात्र काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाल्यास आम्ही एकमेकांना पाडणारच। आगामी निवडणुकांबाबत गिरीश महाजनांचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्लीला जाणार। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार। बिहारमधील जागा वाटप आणि उमेदवार यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। आज माणूस दगा देणार असं अनंत तरेंनी सांगितलेलं। हेलिकॉप्टरनं शेतामध्ये जातो, भाजी की रेडा कापतो माहिती नाही। ठाण्यातून उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल। आमदार संग्राम जगतापांना पक्षानं नोटीस पाठवली। वादग्रस्त विधानांबाबत खुलासा करण्याबाबत पक्षाकडून नोटीस। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी नोटीस पाठवली। नुसती नोटीस देऊन काही होणार नाही, यापेक्षा कठोर कारवाई करून संग्राम जगताप यांना पक्षातून काढून टाकायला हवं। समाजामध्ये तेढ निर्माण करून महाराष्ट्राविरोधात मनमर्जी चालणार नाही। सुप्रिया सुळे आक्रमक। सुजय विखेंसाठीच्या प्रचाराच्या वेळेला मुख्यमंत्र्यांच्या सभेत सचिन घायवळ व्यासपीठावर होता। रोहित पवारांचा आरोप। आमदार रोहित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये दाखवला व्हिडिओ। घायवळनं पासपोर्टसाठी अहिल्यानगरमध्ये अर्ज केलेला। तेव्हाच्या नेत्यांच्या राजकीय दबावापोटी क्लीन चिटनंतर चुकीच्या अहवालामुळे निलेश घायवळला पासपोर्ट मिळाला। कोणाचा आशीर्वाद होता? फडणवीसांची टीका। मी तुमचा दुश्मन नाही, तुम्ही निलेश घायवळवर बोला, मलाच का टार्गेट करता? निलेश घायवळ प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकरांचा विरोधकांना सवाल। गुन्हेगारी कमी करण्यासाठी मी आवाज उठवत असेल तर माझे नेते मला अडवणार नाहीत। धंगेकरांची प्रतिक्रिया। तर मी त्यांच्या बॉसशी बोलेन। घायवळ प्रकरणामध्ये धंगेकरांनी चंद्रकांत पाटलांवर आरोप केल्यानंतर फडणवीसांची भूमिका। रवींद्र धंगेकरांची एकनाथ शिंदेंकडून कानउघडणी। सूत्रांची माहिती। घायवळ प्रकरणामध्ये भाजप नेत्यांचे संबंध जोडून धंगेकरांचे आरोप। भाजपसह पक्षातील नेत्यांकडूनही शिंदेंकडे तक्रार। गुंड निलेश घायवळच्या अटकेसाठी पासपोर्ट रद्द करा। पुणे पोलिसांची मकोका न्यायालयामध्ये मागणी। परदेशात पळून गेलेल्या कुख्यात गुंड निलेश घायवळला अटक करण्यासाठी पोलिसांची विशेष मकोका न्यायालयाकडे मागणी। शरद पवार आणि अजित पवार आज पुण्यामधल्या बैठकीमध्ये एकत्र उपस्थित राहणार। वसंतदादा साखर कारखान्यामध्ये दुपारी महत्त्वाची बैठक। साखर कारखान्यासंदर्भात महत्त्वाची चर्चा होणार। काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय जेवण जात नाही। खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करायचं असा इथे कार्यक्रम। मी त्याची कधी फिकर करत नाही। अशोक चव्हाणांचा रोख नेमका कोणाकडे? चर्चा सुरू। अधिकाऱ्यांना भाषण केलं तर शेतकरी म्हणतात यांना शेतीमधलं काय समजतं? आमच्यासारख्याला बोलायला लागला तर शेतकरी म्हणतात याने कधी नांगर धरलाय का? म्हणून प्रगत शेतकऱ्यालाच मार्गदर्शन करायला लावण्याचा निर्णय घेतला। पुण्यातल्या एका कार्यक्रमात दादा भुसेंचं वक्तव्य। आज राज्यभर वंजारी समाजाचं चक्काजाम आंदोलन। एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी वंजारी समाजाचं आंदोलन। आंदोलनामध्ये सर्व वंजारी समाजाच्या आमदारांनी सहभागी व्हावं। जय भगवान महासंघाच्या बाळासाहेब सानप यांचं आवाहन। अहिल्यानगरमध्ये आज शिवशक्ती आणि भीमशक्ती जनआक्रोश मोर्चा। बाबासाहेबांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याच्या निषेधार्थ रॅली। आमदार संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर रॅलीमध्ये सहभागी होणार। भाजप आरएसएसच्या माध्यमातून धर्म आणि देवळांचं राजकारण करतंय, या धंद्यालाच प्रबोधनकारांनी विरोध केला होता। सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा। रत्नागिरीच्या मंडणगाव न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेवर खासदार सुनील तटकरेंचं नाव नाही। कार्यक्रमासाठी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहणार। जैन समुदायाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक। कबूतरखान्याविरोधात आम्ही गिरगावकर संघटनेकडून पोस्टरबाजी। कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान पोस्टरचा आशय। नाशिक गंगापूर गोळीबार प्रकरणामध्ये पोलिसांची मोठी कारवाई। भाजप नेते सुनील बागुल यांच्या पुतळ्याला अटक। अजय बागुल, पप्पू जाधवसह आणखी एकाला पोलिसांकडून अटक। मुख्य आरोपी तुकाराम सोथवे आणि अजय बोरिसा अद्याप फरार। बांधकाम घोटाळा प्रकरणामध्ये आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांवरून अनिल कुमार पवार रेड्डी यांच्या विरोधात 341 पानी आरोपपत्र दाखल। एकूण 18 जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती। लवकरच विशेष पीएमएलए न्यायालयामध्ये सुनावणी। जळगावमध्ये लव्ह जिहादच्या संशयातून तरुणाला मारहाण। तरुणाच्या दुचाकीची तोडफोड करत जाळपोळ केल्याची घटना।
गुन्हा दाखल, 3 जण पोलिसांच्या ताब्यात. एसटी कर्मचाऱ्यांचं उद्या आंदोलन. कामगार संघटना कृती समितीसह इतर 2 संघटना आंदोलनामध्ये सहभागी होणार. एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत 4,000 कोटी देण्याची मागणी. महाराष्ट्राबाहेरून राज्यामध्ये येऊन औषधांची विक्री करणाऱ्या उत्पादकांची संख्या वाढली. परराज्यातून उत्पादित होऊन येणाऱ्या औषधांवरही कडक निर्बंध नसल्यानं यापुढे औषधांची राज्यामध्ये विक्री, उत्पादन आणि वितरण करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडून मान्यता घ्यावी लागणार. पश्चिम बंगालमध्ये खासगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थिनीवर अत्याचार. 3 नराधमांकडून महाविद्यालयाच्या परिसरामध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार. विद्यार्थिनी मूळची ओडिशाच्या जलेश्वरची रहिवाशी असल्याची माहिती. मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये वीट पडून तरुणीच्या मृत्यूप्रकरणी 2 अभियंत्यांना अटक. तर बिल्डरच्या अटकेच्या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरणार. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमधून वीट पडून 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू. पळसदरी ते भिवपुरी विभागामध्ये मध्य रेल्वेचा आज विशेष ब्लॉक. कर्जत यार्ड पुनर्बांधणीच्या कामांसह नॉन इंटरलॉकिंगच्या कामांसाठी आधुनिक सिग्नल प्रणाली संबंधित काम करण्यात येणार. आज 11 तास तर सोमवारी सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत विशेष ब्लॉक असणार. हार्बर पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यान मुख्य मार्गावर कोणताही मेगा ब्लॉक नसणार. हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी प्रवास रखडणार. कात्रज चौकामधील उड्डाणपूल आणि वंडर सिटीमधील पंपिंग स्टेशनच्या कामांना गती देण्यासाठी अजित पवारांकडून दोन्ही प्रकल्पाची पाहणी. 7 दिवसांमध्ये योग्य ती कारवाई करून अहवाल सादर करा. कात्रज आंबेगावातील प्रकल्पाबाबत अजित पवार यांच्या सूचना. पुण्यामध्ये उकाडा वाढला. पारा 33 अंशांवर. तर पुढील 2 दिवस शहरामध्ये आकाश कोरडं आणि दुपारनंतर ढगाळ राहण्याची शक्यता. पुण्यामधील ग्रँड शेरेटनमधील एका पबमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून पर्दाफाश. टॉय रूम पबमध्ये शासनाचे नियम डावलून रात्री 1:30 नंतर सर्रासपणे दारू विक्री सुरू असल्याचा मनसेचा आरोप. पाठ परीक्षेच्या आदल्या दिवशी गणिताचा पेपर युट्यूबवर फुटला. उत्तरं फोडल्याचा दावा. पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. संबंधित युट्यूब चॅनल सायबर विभागाच्या मदतीनं बंद. भोरमधील कर्नावड जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी आकाश कंदील आणि पणत्या बनवण्याच्या कार्यशाळेचं आयोजन. ध्रुव प्रतिष्ठानच्या वतीनं दिवाळीचं औचित्य साधून कार्यशाळेचं आयोजन. रंगीबेरंगी आकर्षक आकाश कंदील विद्यार्थ्यांकडून तयार. नाशिकच्या कळवमध्ये दंडगेखोरांची शहरातून धिंड. कळवण पोलीस ठाण्यावर दगडफेक केल्याप्रकरणी 14 जण ताब्यात. कळवण पोलिसांची धडक कारवाई. तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी 22 तास खुलं राहणार. 14 ऑक्टोबर ते 31 जानेवारीपर्यंत निर्णय लागू. दिवाळी आणि नाताळच्या सुट्ट्यांमध्ये भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेत मंदिर संस्थांचा निर्णय. भंडाऱ्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला धक्का. जिल्हा युवा सेना प्रमुख जाकीर रावलानी यांचा भाजपमध्ये प्रवेश. मुख्यमंत्री फडणवीस बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. जिल्ह्यातील नेत्यांच्या कारभाराला कंटाळून पक्ष सोडल्याची माहिती. सोलापूरच्या वार्शीमध्ये अतिवृष्टीग्रस्त 1200 नागरिकांना जीवनावश्यक किटचं वाटप. पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीमध्ये इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या वतीनं किटचं वाटप. दिवाळी आणि नाताळच्या सुट्ट्यांमुळे गर्दीच्या दिवशी तुळजाभवानी मंदिर पहाटे 1 वाजता खुलं होणार. 14 ते 31 ऑक्टोबर दरम्यान मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी पहाटे 1 वाजता चरणतीर्थ दर्शन घेता येणार. अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा 57वा पुण्यतिथी महोत्सव. लाखो भाविकांनी श्रद्धांजली वाहिली. बीडच्या केसमध्ये मागील 9 दिवसांपासून तरुणीचं आमरण उपोषण. कोरडेवाडीमध्ये साठवण तलावाच्या मागणीसाठी तरुणीचं उपोषण. प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी. वर्ध्यामध्ये हिंगणघाटच्या नांदगावातील पीएम श्री उच्च प्राथमिक शाळेमध्ये डिजिटल शैक्षणिक साहित्याचं लोकार्पण. आमदार समीर कुडावार यांच्या हस्ते डिजिटल साहित्याचं लोकार्पण. डिजिटल कंटेंटच्या माध्यमातून शिक्षण दिलं जाणार. बीडमध्ये ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडीमधून प्रबोधन. नुकसानग्रस्त भागामधील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सामूहिक शपथ. शेतकऱ्यांसाठी वारकरी साहित्य परिषदेचा पुढाकार. गोंदियामध्ये लाडक्या बहिणींसमोर तांत्रिक अडचणींचं डोंगर. सर्व्हर ठप्प पडल्याने ई-केवायसी करण्यात अडचणी. प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी. गोंदिया जिल्ह्यामध्ये तब्बल 257 शाळांमध्ये 1 शिक्षक. एका शिक्षकावर 4 वर्गांचा भार. जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या घटल्यानं शिक्षण विभागासमोर चिंतनाचा विषय. गोंदियामध्ये मध्यरात्री जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ वाघांचे रेस्क्यू. पोलीस आणि वन विभागानं काही तासात वाघाला बेशुद्ध करत रेस्क्यू केलं. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून